कंपनी अजून 5 किलोमीटर आहे, तोपर्यंतच आपल्याला दुसरी ट्रिप आली मुंबई नावाशिवाची. आणि ती पण आली आपल्या माणसाकडून, देवरे साहेबांनी आपल्याला ट्रिप दिली. इथून ह्या कंपनीपासून 25 किलोमीटर आपल्याला भरायला जायचं. सकाळी मित्रांनो त्या नाश्ता तर केलाच नाही, जेवण करावं म्हणलं होतं, आता जेवण पण नाही. चला बघू आता काय होतंय. आधी गाडी लोड करून घेऊ आणि मग आपण जेवण करू. चला. तर कंपनीत लवकर येऊन पण काय उपयोग झाला नाही बघा मित्रांनो. रात्रीचे 11 वाजले गाडी लोड व्हायला. तर हा माल आहे बघा, एक्सपोर्ट इम्पोर्ट नावाशिवावरून समुद्रमार्गे जातोय परदेशात. इथं सिक्युरिटी बघा भांडत होतं जोरजोरात. काय कन्नडमध्ये म्हणत होतं काय माहिती, आपल्याला पण काय कन्नड येत नाही. त्यांचं भांडण चालू होतं तोपर्यंत मी शूट केलं. एवढं सिक्युरिटी काय चूक झाली त्यामुळे त्यांचं भांडण लागलं होतं. भांडण झाल्यानंतर बघा त्यांनी सील केलं, डबल सील केलं गाडीला. हे बघा, एक पिवळा आणि एक वायरवाला. तिथून निघालो बघा आपण गेटला. गेटवरती आल्यावर पेपर मिळाले आपल्याला. पेपर घेऊन सरळ आपण निघालो बाहेर. गेटमधून बाहेर आल्यानंतर चालू केली आपली जर्नी बेंगलोर टू. फायनली 11 वाजता बाहेर पडलो बघा कंपनीच्या. चला मग पुढं बघूया आपण. शेवटी निघालो बघा वांग 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 करत. आधीच लेट झाला होता, तर आता अर्धी रात्र तरी गाडी चालवावी लागणार झोप लागेपर्यंत. त्यासाठी आपल्याला थोडी एनर्जी वाढण्यासाठी एक एनर्जी ड्रिंक घेऊया आता. हेल्थ न बाहेर पडल्यावर आलो बघा मेन रोडला आपल्या. नाईस रोड. नाईस रोड नावाप्रमाणेच नाईस आहे, एक नंबर, नॉन स्टॉप सुपरफास्ट रोड. त्या पण कंपनीत मोबाईल अलाउड नव्हता बरं का, म्हणून मोबाईल घेऊन गेटवरतीच एडिटिंग करत बसलो. गेटवर एडिटिंग केलं पण तिथं पण रेंज नव्हती. एडिटिंग करून अपलोड केला पण अपलोड काय झाला नाही व्हिडिओ. त्यामुळं आता बघा अपलोड केलाय फिरसे, तर होईल अर्ध्या तासामध्ये अपलोड कालचा व्हिडिओ. आणि आपल्याला आता जायचं आहे शिवा कार्गो, कारण शिवा कार्गो मध्ये पोच द्यायचे. अहमदाबाद रिटर्न जो भाडं केलं त्याची पोच शिवा कार्गोच्या तिथे द्यायला सांगितले आपल्याला, तर पोचचे पैसे मिळणार आपले. इथं आहे आपली गाडी 7744 आणि आपला सागर मामाचा मुलगा. आता जाऊन त्याला झोपेतनं उठवून त्याच्याजवळ द्यायची पोच, तो देणार सकाळी त्यांना. तर असं आहे बघा, त्याची पण झोप मोड होईल आता. तिथे एक हाय पोच घेणारा बेवडा, पण फास्टॅग रिचार्ज करायचंच लक्षात नाही बघा. तिथं आपला 15-20 मिनिट गेलं, रिचार्ज केला पण गाडी काय पास होईना. परत गाडी रिवर्स घेऊन दुसऱ्या लेन मधून टाकली. तर असं आहे बघा नाईस. जिओच्या पंपामध्ये CNG भरून निघालो बघा आपण. आपल्या पुढच्या प्रवासाला बघूया किती किलोमीटर जाऊ शकतोय. झोप लागेल तिथं झोपू. चला तर मग जाऊ.
पासून टोटल 110 किलोमीटर प्रवास पूर्ण केलाय आणि आता वाजलेत रात्रीचे 2:15 आणि झोपेची अत्यंत गरज आहे, कारण उद्या दिवसभर आपल्याला गाडी चालवून घरी पोचायचं आहे. झोप ही पाहिजे, 2-3 तास तरी का होईना. तर चला आपण झोपण्यासाठी कुठेतरी जागा बघून झोपूया 1-2-3 तास, 5 वाजेपर्यंत. जागा भेटली झोपण्यासारखी, तर आपण सेफली झोपू शकतोय. मित्रांनो, झोपूया आता आणि भेटूया आपण सकाळी. रूम आपली एकदम चिल्ड झालेली आहे. गुड नाईट मित्रांनो. A few moments later. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण गजर लावला होता 5चा, पण उठता उठता झाले बघा 5:45. चला तर मग ब्रश करूया, फ्रेश होऊया, मिळाला तर चहा पिऊ आणि आपण सुरू करूया आपला पुढचा प्रवास. चला तर.